मुंबईनंतर बारामतीमध्ये सुद्धा व्हीएसआर कंपनी डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करायला पोलिसांनी नकार दिला। दरम्यान यानंतर रोहित पवार हे आक्रमक झाले होते। रोहित पवार यांनी पुन्हा एकदा व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवर गंभीर आरोप केले। इतकंच नाही तर अजित पवार यांच्या अपघातामध्ये एका ताकदवान व्यक्तीचा हात आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। की आम्ही जे बोलतोय ते खरं आहे, पण तरी सुद्धा यांचा पेन एफआयआर कडे त्या ठिकाणी वळत नाही। त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते। आता सीआयडी हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा एफआयआर होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही। कारण एफआयआर मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं। अरे याच्या पुढे आम्ही काय करणार? आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे। अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत एफआयआर केली नाही। या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे। आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे। मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये एफआयआर करावाच लागतो। मग कुठेतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक ते व्यक्तिमत्व होतं, असं सांगायचं का तुम्हाला? 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे डीजीसीआयच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ग्राउंड करण्यात आले। म्हणजे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं। म्हणजे कुठेतरी नॉन कंप्लायन्स होता हे डीजीसीने मान्य केलं। कुणी तो नॉन कंप्लायन्स केला? हा केला व्हीएसआर कंपनीने। आणि मग कुठलं विमान होतं? ते होतं लेअरजेट 45 XR। मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? हा व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे। त्याच्याच बरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची असती? तर डीजीसीएची असते। मग कोण असे अधिकारी होते की अजितदादाच्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत? कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा। अशा प्रकारचा दुसरा एफआयआर आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं। हो सर, फोन कोणाचा आला होता? आपण म्हटलं जातात की विधानसभेतनं फोन केला। ते जे तिथे डीसीपी होते त्यांना एक महत्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले। आपल्या टीव्हीलाही दिसत असेल। नियमाचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे हे काही अंशी सिद्ध झालंय। म्हणून डीएसए काय ते कंपनी जी आहे त्यांनी त्या विमान त्यांचे लँड केलेले आहेत। आज रोहित पवार जो काही एफआयआर दाखल करायला गेलेला आहे, मला वाटतं त्यात काही गैर नाही आहे आणि एफआयआर नोंद करून घेतला पाहिजे। काय त्याच्यात अवघड काय? अजितदादाचे नातेवाईक जर कोणी असेल, त्यांना काही शंका असतील, काही कुशंका असतील, त्यांनी जर एफआयआर नोंद करायची मागणी केली, मला वाटतं ती रास्त आहे। त्याच्यात काही गैर घेण्यासारखं काहीच नाही आहे। सरकारला सरकारच्या पद्धतीने तपास करायचा आहे। त्याला सपोर्टिंग जर हे काही देत असतील तर उलट तपासामध्ये आणखीन गती येऊ शकते।